तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की घरच्या घरी एक आपल्या घरातील साहित्याचाच वापर करून घरातील ढास बाहेर कसे घालवायचे। तर बघा, आपण प्रत्येक वेळेस मेडिकलमधून लिक्विड आणतो किंवा त्या जशा गोल गोल उदबत्त्या असतात त्या आणतो। त्या कसं शरीरासाठी अपायकारक असतात, त्या जरी लावलं ना काहीतरी आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात। आणि त्यामुळे घरातीलच वस्तूमधून आपण ते ढास कसे घालवायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। काय काय वस्तू लागतात मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्रत्येकाच्या घरात असतात मैत्रिणींनो, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। घरातल्या घरात हा प्रयोग करा तुम्ही, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी एवढे जास्त नसतात, पण संध्याकाळी 4-5 वाजले की ढास यायला सुरुवात होतात। त्यामुळे हा उपाय तुम्ही करून जरी ठेवला तर एकही ढास घरामध्ये राहणार नाही आणि जरी आला तर ढास तो मरून जाईल। तर चला करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, आपल्या घरात सगळ्यांच्या कांदा तर असतोच। अशा पद्धतीने कांदा घ्यायचा आहे आणि चाकूच्या साहाय्याने कांद्यावरचा सर्व काही वरचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे मैत्रिणींनो। आणि अशा पद्धतीने पूर्णपणे कांद्याचा वरचा भाग काढून टाकल्यानंतर आपल्याला कांद्याला असा गोल असा आकार द्यायचा आहे, म्हणजे कांद्याला खड्डा असा पाडून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी पूर्णपणे वरचा भाग काढून घेतलेला आहे आणि कांद्याला आता आपल्याला मधोमध असा खड्डा खांदून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये दिव्यासारखं तेल भरता यावं म्हणून। पर बघा, अशा पद्धतीने मी चाकूच्या साहाय्याने मधोमध खड्डा खांदून घेतलेला आहे आणि पूर्णपणे असं आपल्याला आता त्याच्यामध्ये गोड तेल, आपण जे स्वयंपाकामध्ये वापरतो ते गोड तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी त्या कांद्यामध्ये गोड तेल मैत्रिणींनो घालून घेत आहे आणि अशा पद्धतीने 2 कापराच्या वड्या आता त्या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। तर आपल्या घरामध्ये तर देवपूजेसाठी आपण कापूर आणतोच मैत्रिणींनो, तोच कापूर आपल्याला घ्यायचा आहे आणि तो कापूर आपल्याला बरोबर त्या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि मैत्रिणींनो थोडा वेळ विरघळोस्तपर्यंत 1-2 मिनटं थांबायचं आहे। आणि नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जी आपण देवपूजेसाठी कापसाची वात आणतोच, ती कापसाची वात घ्यायची आहे आणि ती कापसाची वात बरोबर आपल्याला त्या तेलामध्ये घालून घ्यायची आहे मैत्रिणींनो। बघा, अशा पद्धतीने मी आता कापसाची वात तेलामध्ये घालणार आहे मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तर बघा, या कापराच्या वासाने आणि कांद्याच्या वासाने आपल्या घरामध्ये एकही ढास मैत्रिणींनो येणार नाही आणि जरी आला तर या कांद्याच्या वासाने आणि कापराच्या वासाने ते बाहेर पळून जातील, कारण त्यांना कांद्याचा आणि कापराचा वास सहन होत नाही आणि ते जरी आले तरी घरामध्ये मरून पडतील मैत्रिणींनो। हा उपाय तुम्ही नक्की करा। तर बघा, आता मी कांद्याला अशा पद्धतीने वात घालून दिवा लावून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। बाजारातील लिक्विड किंवा उदबत्ती आणली ना तर त्याचा आपल्या देहावर खूप वाईट परिणाम होतो। मग अशा पद्धतीने घरगुती उपाय करा। या पद्धतीने केलं ना कोणत्याही प्रकारचा परिणाम तुम्हाला आपल्या आरोग्यावर दिसणार नाही।